नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. जरांगे पाटलांविषयी आपल्याला आज बोलायचं आहे. जरा महत्त्वाचा विषय. जे काय ना अगदी सुटसुटीत व्यवस्थित जरांगे पाटलांच्या सभोवतालचं राजकारण कसं फिरतंय, नक्की जरांगे पाटलांचा आणि मराठा समाजाचा नक्की कोणाला फायदा होणार आहे, जरांगे पाटलांना नक्की कोण चालवतं आहे, जरांगे पाटील किती महत्त्वाचे आहेत आणि खरंच जरांगे पाटील महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवतील का, जरा सविस्तर बोलूया. कारण आता इतकं राजकारण झालं ना, म्हणजे आरक्षण आंदोलन राहिलं बाजूला आणि त्याचा राजकीय उडिया सगळ्या गोष्टी तापायला लागलेत ना, काय विचारूच नका. व्हिडिओ थोडीशी मोठी होईल, पण जरा पहा. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि तुम्हाला देखील सर्वांना या गोष्टी अगदी स्वच्छ क्लिअरपणे समजतील की नक्की राजकारण कशा प्रकारे चाललं आहे. आता मराठा आरक्षणाचा विषय का आजचा नाही आहे, फार जुना विषय. आणि त्या आरक्षणावरती मला असं वाटतं राज्यामध्ये ज्येष्ठ कोण नेता असेल ना, ज्याला माहिती आहे आरक्षणाचे खाचखळगे किंवा या सगळ्या गोष्टी, तर ते शरद पवार आहेत. म्हणजे 1994 साली शरद पवारांनी सगळं आरक्षण ओबीसींना देऊन अनेक जाती त्याच्यामध्ये समाविष्ट करून मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही अशा सगळ्या गोष्टी करून 1994 साली आरक्षणाची मर्यादा पूर्ण केली. नाहीतर त्यावेळेला जर शरद पवारांनी आरक्षण दिलं असतं तर मराठा समाजाला आज आरक्षण मिळालं असतं. त्याच्यामुळे ही सर्वस्वी चुकी शरद पवारांची. हे काही लपून नाही राहिलेले, हे काय मी माझं वैयक्तिक तोंडानं बोलत नाही आहे. हे सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात, तो GR सर्वांनी आपण पाहिला असेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरांगे पाटील ज्या प्रकारे आरक्षणाचं सगळं आंदोलन ते पहिल्यापासून करत होते. अनेक जण सांगतात की आजच काय जरांगे पाटील उठले नाही आहेत आरक्षण करण्यासाठी. फार जुना व्यक्ती हा पहिल्यापासून आरक्षण करतात, निश्चित करतात. अनेक मराठा नेते देखील आरक्षणाच्या या सगळ्या याचा चेहरा राहिलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला जरांगे पाटलांना काय दोष देण्याबद्दल वावगं नाही आहे की ते मराठा समाजाला कुठंतरी दिशाभूल करतात किंवा ते आत्ता झाले, या गोष्टी बोलण्यात काहीच अर्थ नाही, नक्कीच काही अर्थ नाही. जरांगे पाटील पहिल्यापासून आंदोलन करतायत तर मी म्हणतो हो, ते करतायत. पण ज्या प्रकारे जरांगे पाटील काही 1-1.5 वर्षापूर्वी अचानकपणे उसळले, ती उसळी मात्र कुठं ना कुठंतरी प्रश्नचिन्ह उभी करणारी आहे. आणि त्याला कुठे ना कुठेतरी अनेक जण म्हणतात की राजकीय किनार आहे. आता त्याच्यावरती बोलूया जरा. जरांगे पाटील ज्या प्रकारे अंतरवाली सलाटीमध्ये एकदम अचानकपणे तो सगळा मोर्चा होतो आणि सगळे मीडियाचं अटेन्शन तिथं होतं, याच्यामागं नक्कीच राजकीय पार्श्वभूमी आहे का, तर असणार, निश्चित असणार. कारण कोणतंही आंदोलन, कोणतीही गोष्ट, म्हणजे मराठा समाजाचे मागे निघालेले जे मोर्चे होते ना, हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मराठा लाख मराठाचे मोर्चे, ते कोणतीही राजकीय त्याला पार्श्वभूमी नव्हती. तो संपूर्ण मराठा समाज आणि मराठा समाजाची ती सगळी ताकद तिथे लावून सगळे खरोखर मनापासून उतरलेले ही सगळी लोकं आपण पाहिली. पण जरांगे पाटलांच्या विषयी थोडासा संभ्रम आहे. कारण जरांगे पाटील ज्या प्रकारे अंतरवाली सराटीत सगळं उपोषण करायला सुरुवातीला बसले, सर्व मराठा समाज पुन्हा एकदा कुठं ना कुठेतरी त्यांना उत्साह आलं की ज्याला परत आता आपलं कोणतरी माणूस उभं राहत आहे, परत मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय आणि परत या सगळ्या गोष्टी बाहेर येतात. पण या जरांगे पाटलांना निश्चित माहिती आहे की मराठा आरक्षण आत्ता मिळणं अशक्य आहे. कारण घटनेमध्ये बदल करावे लागतील. अनेक जणांनी सांगितलं की मराठ्यांना आरक्षण दिलं तर बाकीच्या इतर राज्यातल्या जाती देखील याच्यावर नाराज होतील, निराश होतील. पण याच वेळेला जरांगे पाटलांचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यावर ते अडून आहेत, ते म्हणजे मराठ्यांचं ओबीसीमध्ये कुणबी म्हणून ओबीसीमध्ये त्यांना टाका आणि तिथं त्यांना आरक्षण द्या. पण ही गोष्ट थोडीशी राजकीयदृष्ट्या देखील अशक्य आहे. कारण ज्या प्रकारे समजा ओबीसीचे आपण XYZ पकडू, 1 लाख लोकसंख्या आहे आणि त्या 1 लाख लोकसंख्येमध्ये अजून इकडं 2 ते 3 लाख लोकसंख्या आणून इथं भरायची आहे. कारण कुणबी प्रमाणपत्र ही 90% मराठ्यांजवळ असणार आहेत. मी तुम्हाला सांगतो, त्याच्या नोंदी आहेत, प्रत्येकाजवळ असणार आहेत. कारण कुणबी म्हणजे कोण? शेतकरी कामगार. त्यावेळेचा शेतकरी सगळी नोंद झालेली म्हणजे सगळी मराठा समाज. आणि मराठा म्हणजे काय कुठली जात नाही आहे. मराठा समाज म्हणजे 18 पगड जातीची सगळी ही मराठा बलुतेदार, ही सगळी लोकं असा एक बनवून मराठा समाज. आणि 96 कुळं ज्यांना म्हटली जातात ना, त्या 96 कुळांना मग तो मराठा असं नाव दिलं, मराठा समाज आपला उभा राहिला. हा इतिहास आहे, नाही का मी कुठलं तोंडाचं सांगत नाही आहे. त्याच्यामुळे या लोकांना, ही जे 1-2 लाख लोक येतात ते आलेत, पुढं बोलूया आपण या सगळ्याविषयी, त्या लक्ष्मण हाकेंविषयी देखील बोलूया. त्याच्यामुळे ही लोकं त्यांना ॲक्सेप्ट करायला तयार नाही आहेत. झालं आहे कसं? आरक्षण म्हटलं की आपला फायदा म्हटलं की पैशाची कुठे ना कुठेतरी आपल्या सेविंग होते, आपल्या बचत होते. त्याच्यामुळे प्रत्येकजण जातीसाठी कोणीही लढत नाही. मी तुम्हाला आजही सांगतो कुणाला कुठल्याही जातीविषयी काही घेणं देणं नाही आहे. जात कधी येते? जेव्हा आरक्षण इथं आपल्या तोंडावर फेकलं जातं. आरक्षण आपल्याला कळतं ना की आपल्याला ती यायला इथं 1 लाख फी भरायची ना ह्या कॉलेजमध्ये, आपल्या आरक्षणानं आपल्याला 40,000 आपले वाचतील तर तिथं मग तो जीव द्यायला काय होणं पण तयार होतो, तो पुढच्याला मारायला पण काय होणं पण तयार होतो. ही सगळी आरक्षणाची खेळी आहे. ह्या आरक्षणाचं विष पसरलं, त्याच्यामुळं जातीवर येतात आणि जातीवर आल्यामुळं मग ही जातीची सगळी विषमता आणि ही विषमता
करायला मग राजकारणी बसलेतच सगळे. या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं हे देखील अशक्य असणार आहे. कारण कुठे ना कुठेतरी हा देखील मतदार जाण्याची चिन्ह या सगळ्या सत्तेवाल्यातल्या आणि या सगळ्या राजकारण्यांना सतावतात. त्याच्यामुळं असं कुणालाही कुठेही सामील करणं देखील निश्चित मला असं वाटतं अवघड जाणार आहे. त्याच्यामुळे ही बाब जरांगे पाटलांना देखील माहिती आहे. पण हेच जरांगे पाटील कुठं ना कुठंतरी राजकीय सगळ्या खेळीसाठी आत्ताच्या लोकसभेमध्ये चांगलं गरजून उठले. त्यांनी शरद पवार गटाला आणि या सगळ्या लोकांना मतदान केलं आणि कुठे ना कुठेतरी याचा फटका भाजपला बसला आहे. एक लक्षात घ्या, मी या व्यवस्थित तुम्हाला हे राजकारण समजून सांगतो. याचा फटका भाजपला बसला आहे, वैयक्तिक भाजपला बसला आहे, ना दुसऱ्या कुठल्याही पक्षाला. त्याच समकालीन त्यांच्याच महायुतीतला एकनाथ शिंदेंचा शिवसेना हा पक्ष त्याच ताकदीने उभा राहिला. आता तुम्ही म्हणाल त्याला हे तर महायुतीत आहेत, जरांगे पाटील यांच्या सगळ्यांच्या विरोधात होते, मग एकनाथ शिंदेनं त्यांनी मतदान कसं केलं सांगतो ऐका. जरांगे पाटील हे ज्या प्रकारे एकनाथ शिंदेंच्या बाजूनं जवळीक घेत आहेत किंवा ज्या प्रकारे एकनाथ शिंदेंनी मराठा समाज किंवा जरांगे पाटलांची जवळीक घेतली आणि आतून सगळं राजकारण हलवून ते सगळ्यात वाखाणण्याजोगं आहे. कारण ज्या प्रकारचा रोष एकनाथ शिंदेंनी या सगळ्याचा कुठे ना कुठेतरी फडणवीसांवरच ढकलला न कळत हे आपल्याला विसरून चालणार नाही. पण फडणवीस त्याच्या पुढची 4 पावलं उचलणारे आहेत. त्याच्यामुळे लक्ष्मण हाकेंना त्यांनी ओबीसीच्या बाजूने उतरवलं आहे आणि ओबीसींच्या आंदोलनाचा एक चेहरा म्हणून लक्ष्मण हाकेंना केलं जातं आहे. आणि कुठे ना कुठेतरी या राजकारणामध्ये ओबीसीची मतं मी डायरेक्ट घेतो म्हणजे फडणवीसांना मिळतील आणि मराठ्यांची मतं मी जरांगेंच्या सोबत एकनाथ शिंदे म्हणतात की मी घेतो, दोन्हीकडून आलीत तरी फायदा आपल्यालाच होणार आहे, अशी काहीतरी रणनीती या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण याच बाजूला दुसऱ्याच बाजूला जरांगे पाटलांच्या मागे शरद पवार देखील आहेत असे अनेक जण म्हणतात. पण ते निश्चित आहे शरद पवार असणारच. कारण ज्या शरद पवारांनी जरांगे पाटला, कारण तुम्ही साधं उदाहरण घ्या ना, प्रत्येक गोष्टीचा एवढं मोठं आंदोलन करण्यापासून आज समाज जेव्हा एकत्र येतो, जो समाज मराठा समाजात पेटून उठला होता, ज्या मागच्या 1 मराठा लाख मराठाची ही सगळी आंदोलन जिल्ह्यात महाराष्ट्रभर झाली, तो समाज ती सगळी व्यवस्था आज कुठेतरी नाही आहे. आज मराठवाडा विदर्भामध्ये सगळं मनोज जरांगेंच्या पाठीमागे निश्चित लोक आहेत आणि सुरुवातीला अख्खा महाराष्ट्र देखील होता. पण कुठेतरी फडणवीसांवर सतत टीका करणं, कुठेतरी राजकीय भाष्य सतत करणं, याच्यामुळं कुठं ना कुठेतरी अर्धा मराठा समाज यातून बाहेर गेलेला आहे आणि हे निश्चित आहे आणि हे आपल्याला दिसतंय. कारण अनेक जण म्हणतात की ही राजकीय गोष्ट आहे, अनेक जण म्हणतात की शरद पवार यांना बोलायला लावत आहे, त्यांचे बोलावते धनी आहेत. कारण तुम्ही साधं उदाहरण घ्या ना, ज्या जरांगे पाटलांना हे माहिती आहे की 1994 साली जे काही शरद पवारांनी GR काढला आणि आपल्या मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, ते जरांगे पाटील शरद पवारांवरती अवाक्षर चटाक शब्द बोलायला तयार नाही आहेत. मग याच्यावरती कुठं ना कुठंतरी हा संशय बळावतो आणि तेच जरांगे पाटील फक्त देवेंद्र फडणवीसावर तुटून पडतात, फक्त देवेंद्र फडणवीसावर. आता देवेंद्र फडणवीस हे काय आरक्षण त्यांच्या हातात नाही आहे किंवा ते सरळ घ्या चला जरांगे पाटील तुम्हाला आरक्षण दिलं असं होणार नाही. कारण ह्या आरक्षणाची गोष्ट सुप्रीम कोर्टापर्यंत अगदी लोकसभेपर्यंत आहे. तरीही जरांगे पाटील या सगळ्या गोष्टी करतायत, राजकीय दृष्ट्या तापवत आहेत. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी हा संशय बळावतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या बरोबर 1.5 वर्ष आधी जरांगे पाटलांना वरती आणण्यात आलं असं अनेक जण म्हणतात. ते वरती आले आणि त्यानंतर ते जे अगदी ह्या विधानसभेपर्यंत पेटून उठत आहेत सतत या महायुतीच्या विरोधात किंवा महायुती म्हणण्यापेक्षा थेट करून देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतायत. कुठंतरी मराठा समाजाचं मतदान हे पांगवलं जाते आणि निश्चित त्याचा फायदा शरद पवार आणि बाकीच्यांना होतोय आणि ते लोकसभेमध्ये आपल्याला दिसलं. बरं हेच जरांगे पाटील मुस्लिमांच्या बाजूने जायला विचार करतात. आता ही राजकीय गोष्ट झाली नाही का? म्हणजे तुम्हाला मागायचं काय आहे? आरक्षण मागायचं आहे ना, तुम्हाला आरक्षण पाहिजे ना. मग ह्याची आडवण त्याची जिरवा कशासाठी? कारण हे जरी सरकारमधनं गेले ना, हे फडणवीस शिंदे जरी सरकारमधून गेले ना आणि इकडे शरद पवार आणि यांची जरी सत्ता आली ना, तरी हे आरक्षण देऊ शकणार आहेत का? हा वैयक्तिक प्रश्न मनोज जरांगेंनी स्वतःला विचारावा की आपण बाबा यांना जरी पाडलं, आता जरी हे पडले नाही, आता समजा या महिन्याभराने निवडणूक लागते आणि या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि यांची सत्ता आली, यांचा मुख्यमंत्री आला, मग हे मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतील का? हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा, अधोरेखित ठेवा. महिन्यानंतर या सगळ्या गोष्टींचे खुलासे होणार आहेत. मग तेव्हा जरांगे पाटील पुन्हा आंदोलन करतील का? तेव्हा जरांगे पाटील यांच्यावर तुटून पडतील का? मग हे सगळ्या गोष्टी यांच्यासोबत करतील का? मग हे विरोधकामध्ये गेलेले शिंदे फडणवीस ही लोक जरांगे पाटलांना पाठिंबा देतील का? ही सगळी राजकीय साखळी तयार झाली. समाज याच्यामध्ये कुठं दिसत नाही, आरक्षणाची मुख्य भूमिका याच्यामध्ये कुठं दिसत नाही. आरक्षण कसं मिळणार आहे, कसं मिळवायला पाहिजे याच्याबद्दल कुठलीही शाश्वती नाही, ना सरकारमध्ये, ना विरोधकांमध्ये, ना मराठा आंदोलकांमध्ये, ना कोणत्याही गोष्टीमध्ये. कारण ज्या प्रकारे हा विषय एवढ्या मोठ्या स्तरावरती घेऊन जायचं म्हटलं तर संपूर्ण देशामध्ये याचा हलकल्लोळ माजेल.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकार देखील कोसळेल इतकी भयंकर परिस्थिती संपूर्ण देशामध्ये होईल हे जाणणारे मनोज जरांगे पाटील. म्हणजे निश्चित त्यांना काय एवढा अभ्यास नसेल असं नाही आहे, ते काय पाटील आहेत ते काय एवढं काय त्यांना कुणी उठवलं ना आंदोलन करत सुटलं असं नाही, त्यांना देखील काही गोष्टींचा अभ्यास असणार आहे. त्यांना अनेकांनी सांगितलं असेल की जरांगे पाटील हे शक्य नाही आहे, तरी पण ते आंदोलन करतायत, पेटवतायत अशी अनेक जणं म्हणतायत. मग याचा फायदा नक्की कुणाला होणार आहे? मग जरांगे पाटील मुख्यमंत्री ठरवणार आहेत का? तर निश्चित नाही. जरांगे पाटलांचा प्रभाव आहे, निश्चित आहे, पण तो प्रभाव कितपत योग्य ठरेल हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. कारण मराठा समाजाची अर्धी मतं ही एकनाथ शिंदेंना पडणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. एकनाथ शिंदेंना पडणार आहेत याचा अर्थ थेट ते महायुतीमध्ये परावर्तीन ते सगळ्या गोष्टी होणार आहेत. इकडे शरद पवारांना आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंना किती मतदान मराठा समाजाचं होते हे पाहणं फार अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ज्या प्रकारे MIM नावाचा पक्ष मनोज जरांगेंसोबत येऊन भेटतो, आता तो त्या पक्षाचा संबंधच काय मराठा आरक्षणाशी, पण ते फक्त मराठ्यांची मतं कशी खेचता येतील. कारण मनोज जरांगे मध्ये म्हटले होते की मराठा समाजासोबत मुस्लिमांना देखील आरक्षण द्यावं. आता हे मुस्लिम फक्त आरक्षण घ्यायला बसलेत, यांना तुमच्या समाजाशी आणि सामाजिक गोष्टीशी कोणतेही घेणं देणं नाही. हे फक्त त्यांचा धर्म, त्यांचं कुराण, त्यांच्या सगळ्या गोष्टी मानणारे लोक आहेत. म्हणजे कुठेतरी आरक्षणाच्या गोष्टीचा चुकीच्या लोकांना फायदा होणार नाही या गोष्टीकडे मनोज जरांगेंचं लक्ष आहे का? तर निश्चित नाही. मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो, निश्चित नाही आहे. ते या सगळ्या गोष्टी राजकीयदृष्ट्याच करतायत. कारण आरक्षणाचा विषय ना, आरक्षणाचा विषय हा असा आहे, जरांगे पाटलांना समजलं पाहिजे की जरी हे सरकार जरी पाडलं ना, हे जरी आणून बसवलं तरी हे देऊ शकतात का? कारण तुम्ही ज्या प्रकारे फडणवीसांचं फक्त नाव घेताय, ज्या प्रकारे फक्त तुम्ही इकडं महायुतीचं नाव घेताय, पण हे उद्या सत्तेत आल्यानंतर आरक्षण देऊ शकतात का? हा देखील प्रश्न स्वतःच्या मनाला विचारणं फार महत्त्वाचं आहे. कारण मग जर असं होणार नसेल ना, एका दीड महिन्यात हे समजेलच, तर मग सरळ सरळ समाजाची दिशाभूल 1-1.5 वर्ष समाज अगदी भरडून काढला आहे सगळ्या लोकांनी. काय चाललंय, काय कशासाठी चाललंय, काही कुणाला घेणं देणं नाही आहे, काय माहीत नाही आहे. आता मराठ्यांचं आंदोलन काय मनोज जरांगे पाटलांनीच फक्त उभं नाही केलं, कित्येक अण्णासाहेब पाटलांपासून या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. मग शरद पवारांनी 1994 साली ही जर चूक केली नसती तर मग हे सगळं भोगायला आपल्या लोकांना आलं असतं का? नसतं आलं. मग ज्या शरद पवारांनी हे सगळं केलं त्यांच्यावरती हा रोष काढायला पाहिजे होता, पण आपली सगळी लोकं त्यांच्या मागं पळतात, त्यांना मतदान करतायत आणि ते मग अगदी गालातल्या गालात हसतायत आणि सगळ्या गोष्टीचा फायदा घेऊन जात आहेत. हे सगळ्यात चुकीची गोष्ट आहे आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट देखील एवढं लक्षात ठेवा. मराठा समाजाच्या आरक्षणाची भावनिक गोष्ट कुठल्या तरी MIM सारख्या चुकीच्या पक्षाला जर होत असेल महाराष्ट्रामध्ये तर हे अत्यंत दुर्दैव आहे. आणि कुठे ना फडणवीसांचं भाजपाचं हे या सगळ्यांचं सोडून द्या, कोण आरक्षण देईल काय देईल हे महत्त्वाचं नाही आहे, पण आरक्षणाचा मुद्दा हा सामाजिक आहे आणि समाजाला कुठं ना कुठेतरी याच्यात भरडलं जाते, समाजामध्ये द्वेष निर्माण केले जातात हे मात्र निश्चित. कारण अगदी हे OBC आणि मराठे आता जर एखादी दंगल घडली तर एकमेकांची डोकी फोडतील ती जायला, असली परिस्थिती या सगळ्या गोष्टींमध्ये निर्माण झाली. तिकडं फडणवीसांनी उभं केलं आहे, इकडं जरांगे पाटलांना शरद पवारांनी म्हणतात, कोण म्हणतं एकनाथ शिंदेंचा हात आहे, या सगळ्या गोष्टी निश्चित आहे. एकनाथ शिंदेंचा हात याच्यामध्ये निश्चित आहे, मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो. कारण जे जरांगे पाटील आजच्याच याच्यामध्ये म्हणतात की एकनाथ शिंदेंमध्येच फक्त दम आहे मराठ्यांना आरक्षण देण्याचा, ह्याचा अर्थ काय समजावा? आणि ज्या प्रकारे लोकसभेमध्ये एकनाथ शिंदेंना मराठा समाजाची ताकद मिळाली ते देखील नाकारून चालणार नाही. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी प्रत्येक ठिकाणी राजकीय हस्तक्षेप आहे, तेव्हाच या सगळ्या गोष्टी चालल्यात. पण निश्चित जरांगे पाटीलच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवतील असं नाही. कारण ज्या प्रकारचे विषय, ज्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या समोर आहेत आणि कुठे ना कुठेतरी सुशिक्षित जो मतदार आहे तो कुठे ना कुठेतरी चांगले राजकारणी निवडेल. कारण स्त्रियांच्या मला असं वाटतंय सुरक्षेच्या गोष्टी वाढू लागलेत, गुन्हेगारी वाढू अत्यंत भयंकर पद्धतीनं गुन्हेगारी वाढू लागले, क्रिमिनल्स म्हणजे इतके भयंकर मोठे महाराष्ट्राचे प्रश्न आहेत ना. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेनं या सगळ्या राजकीय खेळीमध्ये अडकण्यापेक्षा कुठे ना कुठेतरी चांगल्या नेत्यांना, चांगल्या पक्षांना निवडून द्यावं आणि हे महत्त्वाचे प्रश्न सोडवावेत, एवढं मला निश्चित वाटतं. कारण मराठ्यांना आरक्षण मिळावं तर निश्चित मिळावं, तो त्यांचा हक्क आहे. गरीब मराठ्यांना पहिलं मिळावं. आमच्यासारख्या एखादा पैसा कमावणाऱ्या मराठ्याला नसेल तरी काय हरकत नाही आहे, पण एखादं गरीब पोराचं असेल ना मराठ्याचं पोर तर त्याला निश्चित मिळालं पाहिजे आरक्षण. या मताचा मी निश्चित या मताचा आहे. पण कुठेतरी याचा राजकीय फायदा आणि विध्वंस करून नको त्यांच्या हातात कोलीत देऊ नका, एवढं मला फक्त जरांगे पाटलांना सांगायचं आहे. कारण हे MIM सगळे बरोबर अगदी फणे काढून बसलेत, कसं तिच्या यायला आपल्याला मिळेल हे सगळे बरोबर सगळे चाटायला बसलेत. पण याचा चुकीच्या गोष्टीनं फायदा होणार नाही, एवढं मात्र जरांगे पाटलांनी लक्षात ठेवावं. कारण निवडणुकीनंतर पुढची 5 वर्ष मराठ्यांना आरक्षण मिळेल की नाही हा देखील प्रश्नच उभा आहे.
एवढं लक्षात ठेवा आणि याचा बारकाईनं अभ्यास करा. ना शरद पवार आरक्षण देऊ शकतात, ना एकनाथ शिंदे, ना फडणवीस, ना अजित पवार, ना काँग्रेस, ना उद्धव ठाकरे, कुणीही आरक्षण देऊ शकत नाही. असं कोणाच्याही वैयक्तिक हातामध्ये आरक्षण नाही आहे. बोलायला कोणीही बोलेल, उद्या मी बोलतो मराठ्यांना 40% आरक्षण मी देतो, असं होत नाही आणि असं होणार देखील नाही. याच्यामध्ये अनेक मोठ्या मला असं वाटतं प्रक्रिया आहेत आणि त्या प्रक्रियेतून पार करावं लागेल आणि त्याच्यासाठी भारतातला उच्चभ्रू मोठा समाज मराठ्यांसारखाच कित्येक जातीची सगळी लोकं एकत्र येतील आणि आवाज उठवतील आणि ते या सरकारला निश्चित परवडणार नसेल, एवढं मात्र नक्की. त्याच्यामुळे याच्यावरती विचार करा, निश्चित करा आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये असल्या कुठल्याही गोष्टींचा प्रभाव किंवा असल्या कुठल्याही गोष्टींचा मला असं वाटतं दबाव न घेता चांगल्या योग्य लोकांना मतदान करा. मग ते कुठल्याही पक्षाचे असतील, मी तुम्हाला खोटं नाही सांगत, कुठल्याही पक्षाचे असू द्या, चांगली लोकं जी तुमच्या महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत असे पक्ष निवडा आणि अशा पक्षांना मतदान करा. जरांगे पाटील मुख्यमंत्री ठरवतील तर निश्चित नाही ठरवणार, त्यांच्या हातात आजही तेवढी ताकद नाही आहे. जो समाज दिसतो, जो समाज जमा होतो, जो समाज भावनिक गोष्टींनी येतो, तो समाज कुठे ना कुठेतरी मात्र बटन दाबताना फसतो. याची अनेक उदाहरणं या निवडणुकीच्या आणि या लोकशाहीच्या काळात आपण पाहिलेत, एवढं मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल मला आवाजून कळवा. भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत. तुर्तास धन्यवाद.